आज आपण मस्त चटपटीत अशी अळूच्या पानांची पातळ भाजी पाहणार आहोत। याला आपण फतफदं असंही म्हणतो। तर अळूच्या पानांची पातळ भाजी नक्की एकदा तुम्ही करून पहा। घशाला अजिबात खवखव लागणारी नाही आहे आणि मस्त चटपटीत अशी ही भाजी तयार होते। खायला पण रुचकर लागते। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता इथे अळूची पानं घेतलेली आहेत, पण ही भाजीची पानं आहेत बघा। अशी पानं असतात पातळ, एकदम ताजी ताजी कवळी कवळी पानं आहेत। वड्यांची पानं वेगळी असतात आणि भाजीची पानं वेगळी असतात। तर आता आपण ही सर्व पानं स्वच्छ धुवून घेऊयात आणि कशी साफ करायची ते पण आपण पाहूयात। बघू शकता तुम्ही इथे मी 3 जुड्या घेतलेल्या आहेत। ते अशी छोटी छोटी पानं आहेत ना, तर चिरून ती भाजी कमी होते, म्हणून शक्यतो जास्त पानं घ्या, म्हणजे भाजी छान अशी मिळून येते। चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पाहू शकता तुम्ही इथे हे पान घेतलेलं आहे आणि ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपण याचा देठ काढून घेतलेला आहे। आता तो कसा साफ करायचा ते आपण पाहूयात। तर देठ आहे ना, असं सुरी घ्यायची, सुरीने देठ कट करून घ्यायचा आणि त्यानंतर त्या देठावरती ना अशी पातळ असं त्याचं ना साल निघतं, ते काढून घ्यायचं, म्हणजे कसं शिजताना ते मध्ये येत नाही। आणि छान असं हे बघा, असं एक एक करून आपण ना साल काढून घ्यायचं। जसं आपण शेवग्याच्या शेंगांचं कसं सालं काढतो नाही का वरून, तसं ही सालं काढून घ्यायची। आणि अशा प्रकारे आपण आता सर्व करून घेऊयात। आणि हे पान आहे ना, तर पानाच्या वरती जर शिरा जाड असल्या ना, तर त्या शिरा पण अशा काढून घ्यायच्या आहेत सुरीच्या साहाय्याने। तर पाहू शकता तुम्ही, आता हे कसे पातळ पानं आहेत म्हणून त्याच्यामुळे काही इथे मोठी जाड अशी शीर नाही आहे, पण जे मोठे मोठे शिरा असतील ना, त्या अशा काढून घ्यायच्या। आणि आपण आता काय करायचं, एकावर एक पानं ठेवून घ्यायची आणि अशी एकावर एक पानं ठेवली ना, साफ केलेले देठ आहे ना आपण या पानांच्या मध्ये ठेवायचे आणि छान असं गोल घट्टसर असा गुंडाळा करून घ्यायचा, म्हणजे एकाच वेळेला कसं भाजी चिरल्या जाते असं बघा। असं दुमडून घ्यायचं, घट्ट दुमडून घ्यायचं, म्हणजे कसं भाजी चिरताना ना ती छान अशी बारीक अशी भाजी चिरल्या जाते। आता मी इथे मध्ये भागामध्ये अर्धा भाग असा घेतलेला आहे चिरून। पहिले एक अर्धा भाग बारीक चिरून घ्यायचा आणि भाजी कसं म्हणजे लवकर चिरल्या जाते ना, वेळ पण आपला वाचतो आणि भाजी पण छान अशी बारीक चिरल्या जाते। तर अशा प्रकारे बघा भाजी मी चिरते, बघा किती छान बारीक अशी चिरल्या गेले ना। आणि ह्याच्याबरोबर कसं ते देठ पण बारीक असे चिरल्या जातात, बघू शकता तुम्ही, देठ पण बारीक असे चिरल्या गेलेले आहेत। तर आता आपण ही सर्व भाजी चिरून घेऊया। आणि सर्व भाजी चिरून झाली का कुकर घ्यायचा, कुकरमध्ये ही भाजी टाकून घ्यायची, त्यामध्ये भाजी बुडेल एवढंच पाणी आपण कुकरच्या भांड्यामध्ये घेऊयात। जास्त पाणी नाही घ्यायचं, तसं अळूच्या पानांना पाणी पण सुटतं, पण साधारण 1 वाटी किंवा अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी घातलं तरी चालेल, आपली भाजी बुडेल एवढं। त्यामध्ये हळद, चिमूटभर अशी हळद घ्यायची, पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे मी। आणि त्यामध्ये थोडंसं ना मीठ घालायचं चवीपुरतं, नंतर तर आपण घालणारच आहोत, पण भाजी शिजताना पण थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कसं भाजीला ना छान असा चटपटीतपणा येतो। आता कसं अळूची भाजी आपण करतो आहे ना पातळ, तर त्यासाठी त्यामध्ये तुम्ही भिजलेले चणे घेऊ शकता किंवा शेंगदाणे, चण्याची डाळ। आणि इथे ना मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 बारीक कट करून टाकलेल्या आहेत। जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर कमी मिरची घ्या। तर इथे बघा शेंगदाणे आणि चण्याची डाळ मी भिजत घातली होती, तर शेंगदाणे आणि चण्याची डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे कुकरमध्ये। डाळीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आता आपण हे चांगलं 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत ना शिजून घ्यायचं आहे आपल्याला हा अळू। आता बघा इथे आपला कुकर थंड झालेला आहे, आता उघडून बघूयात। छान असं ना आपली भाजी पण शिजल्या गेलेली आहे आणि डाळ पण शिजल्या गेलेली आहे, बघू शकता तुम्ही, छान अशी मऊ अशी डाळ झालेली आहे। तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये पण डाळ आणि शेंगदाणे घालू शकता शिजायला, किंवा चणे असतात ना, चणे पण घेऊ शकतात। कोण त्याच्यामध्ये वालाचं बिरडं पण घालतं, म्हणजे वाल वगैरे,
तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता। आता आपली भाजी अशी छान मिळवून येण्यासाठी ना इथे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे। आता हे गरम याच्यामध्येच डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही छान असं एकजीव झालेलं आहे। इथे आपली कढई घेतलेली आहे, कढई छान तापून द्यायची। तेल पण घेतलेलं आहे 1 मोठा चमचा, तेल पण छान असं तापून द्यायचं। त्यानंतर पाव चमचा मोहरी घातलेली आहे फोडणीला, जिरं घेतलेलं आहे पाव चमचा फोडणीला। छान असं जिरं मोहरी आपलं तडतडलं की त्यामध्ये ना हिंग घातलेलं आहे। फोडणीला हिंग घालायचा कारण चण्याची डाळ पण आहे ना। आणि 10-12 चांगल्या लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतलेल्या आहेत आणि ताजा लसूण घातला ना फोडणीला की भाजीला एकदम स्वाद ना छान येतो। तर कधी पण ना लसूण चेचूनच घाला ताजा। त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, काश्मीरी पावडर घेतलेली आहे कलरसाठी आणि थोडी जिरे पावडर घेतलेली आहे, थोडं धणे पावडर घेतलेली आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये असं मस्त घोटून घेतलेलं मिश्रण आता यामध्ये घालून घेऊया। बघा किती सुगंध असा छान सुटलेला आहे ना। तो लसूण फोडणीला घातला आहे ना तर सुगंध एवढा छान दरवळतो आहे ना भाजीचा घरामध्ये। आता वरून आहे ना भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला घट्ट ठेवायचं असेल तर तुम्ही असं घट्ट फतफतीत पण ठेवू शकता, पातळ करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। आता ज्या कुकरमध्ये आपण शिजून घेतलेलं होतं ना अळूचं, त्या याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून तेच पाणी मी आता भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता। बघा आता इथे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे कारण आधी आपण अळू शिजवताना मीठ घातलं होतं ना, म्हणून आता इथे मी थोडंच मीठ घातलेलं आहे। चवीपुरता इथे गूळ घेतलेला आहे आणि इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे। तर तुम्ही ह्यामध्ये आहे ना हे पण घेऊ शकतात, कोकम किंवा कोकमाचं आगळ पण तुम्ही घालू शकता। म्हणजे कसं आंबट गोड अशी चव ना अळूची एकदम छान लागते। एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, आवडेल तुम्हाला खायला। जे खात नसतील ना अळूचं फतफदं ते सुद्धा आवडीने खातील। तर आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिट पुन्हा अशी छान उकळी काढून घेऊया। इथे 5 मिनिट झालेले आहे। इथे आपलं अळूचं फतफदं तयार झालेलं आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, काही वेळ लागत नाही रेसिपी करायला आणि झटपट होणारी आहे। बघू शकता तुम्ही, एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। चवीला तर अप्रतिम झालेली आहे। गूळ आणि आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे ना, तर आंबट आणि गोड एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे। चवीला तर एकदम भन्नाट झालेली आहे। पाहू शकता तुम्ही इथे आपलं अळूचं फतफदं तयार झालेलं आहे आणि आपण आता एका बाउलमध्ये काढून घेतो आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।